श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आपण रोज आपल्या देवांना अंघोळ घालत असतो। आपण दररोज देवाची पूजाही करत असतो। पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात। आता हे नियम कोणते तर बघा, अगदी छोटे छोटे नियम आहेत। आपण हे नियम पाळले तर आपल्याला केलेल्या या देवपूजेचे पूर्ण फळ हे आपल्याला मिळतं। आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो। मग ती तुटकी फुटकी कशी का असेना, आपली आई वडील किंवा मग आजी असेल तर ते जशी देवपूजा करत होते ना, त्यांचं पाहून आपण देवपूजा करायलाही शिकलो आणि आपणही तसंच करतो। देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ना ती बरी असं आपण म्हणतो। पण खरं सांगायचं झालं तर जी देवपूजा आपण करतो ना, आपल्याला त्या देवपूजेचे संपूर्ण फळ मिळले पाहिजे। तरच आपल्याला ह्या काही नियमाचं पालन केलं पाहिजे। जे तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून तुम्ही जर देवपूजा केली तर तुम्हाला या देवपूजेचं फळ नक्कीच मिळेल। आता आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरी पण आम्हाला याचं फळ मिळत नाही, किंवा ज्यांच्या घरामध्ये त्यांच्या घराला काही दोष लागतात, काही अडचणी असतात, त्या संपत नाहीत। तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत न कळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात। त्यामुळे तुम्हाला ह्या देवपूजेचं फळ हे मिळत नाही। तर चला पाहू कोणत्या गोष्टीत ज्या करून आपल्याला देवपूजा करताना पाळायच्या असतात। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवाची पूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा असतो। आपण काय करतो, आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर मग दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो। पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा असतो। तुम्ही दिवा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा असतो, हे गोष्ट लक्षात ठेवा। कोणतीही पूजा करताना आपल्याला ती अग्नीच्या साक्षीने करायची असते, तेव्हाच त्याचे पूर्ण फळ हे मिळत असते। तुम्ही जर काही चूक करत असेल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा आपल्याला एका बाजूला साईडला लावून घ्यायचा आहे, त्यानंतरच मग देवपूजेला बसायचं आहे। आता कित्येक जण गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात। काही ठिकाणी आजी आजोबा असतात, ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात। परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे। तुम्ही बसायला एक आसन घ्या। दररोज तुम्हाला देवपूजा करण्यासाठी एक वेगळं आसन तयार करा आणि या आसनावर बसून देवपूजा करायची आहे। देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये। प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्रीय तसेच धार्मिक कारण असते, त्यामुळे ते देखील तेवढंच महत्त्वाचं असतं। आपण काय म्हणतो, जाऊ दे काय होतंय, खाली बसू वर बसून करू, काही नाही काही होत नाही असं म्हणतो। 5 मिनिटात तर उरकायचं असतं, मग बसायला नाही घेतलं तर काय होतंय। परंतु असं करू नका, हे देखील एक मोठी चूक आहे जी आपल्याकडून कळत नकळत हे घडत असते आणि त्यामुळे आपल्याला दोष लागत असतात आणि याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात। तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक आसन नक्कीच घ्या। आपण जेव्हा देवपूजा करतो ना, तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं आंघोळीचं पाणी असतं ना, किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा, आपण काय करतो, एक भांडं घेतो, एक मोठं तामण घेतो, त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो। पण बरेच जण या पद्धतीनं देवाचे आंघोळ आटपतात, तर आपल्याला तसं करायचं नाही, किंवा तुम्ही करत असाल तर आजपासूनही तुम्ही करू नका। सर्व देवावर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असतात, तर आपल्याला देवांना अशी आंघोळसुद्धा चुकूनही घालायची नाही, त्यामुळे आपल्याला 100% हे दोष लागतात। आता आंघोळ कशी घालायची, देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा, सर्व देव तुम्ही एका तामणात किंवा ताटलीत काढून घ्या। नंतर एक तांब्याचा तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे ते भांडे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्या डाव्या हाताला म्हणजे डाव्या हातामध्ये आपल्याला मूर्ती घ्यायची आणि उजव्या हातामध्ये आपल्याला ज्या तांब्याने आपण पाणी घालणार आहोत तो तांब्या आपल्याला उजव्या हातात घ्यायचा आहे। मग ते मूर्ती आपल्याला व्यवस्थित अशी त्या तामणात ठेवायची आणि सर्वप्रथम जर तुमच्याकडे गणपती बाप्पा असेल तर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाला हे आंघोळ घालून घ्यायची। मग त्या भांड्यात तुम्ही गणपती बाप्पाला ठेवायचे आणि वरतून आपल्याला तांब्याच्या जे आपण पाणी ओतणार आहेत ना, तो तांब्या फुल भरून घ्यायचा आहे आणि त्यांनी स्वच्छ असं आपल्याला आंघोळ
देवाला ही घालून घ्यायची। त्यानंतर ही मूर्ती तुम्ही एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा। मग दुसरी मूर्ती घ्या, ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला। बोटाने ही मूर्ती चोळून घ्या। नंतर अशा पद्धतीने एक एक मूर्ती करून तुम्ही देवाला हे आंघोळ घालू शकता। किंवा तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या, तो पालथा ठेवा, त्यावर मूर्ती ठेवा, मग आंघोळ घाला। किंवा एखादा छोटासा पाट किंवा चौरंग जर तुमच्याकडे स्टीलचा असेल तर त्याच्यावर पण तुम्ही ठेवून आंघोळ हे घालू शकता। म्हणजे कसं आपण जसे आंघोळ करतो तसेच आपल्याला देवाला पाटावर बसून किंवा तामणात बसून आपल्याला हे आंघोळ घालायची असते, हे तुम्ही लक्षात ठेवा। देवांना कधीही एकत्र आंघोळ घालायची नाही। जसं की बघा, आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का? एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का? नाही ना। त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच ठेवायचं आहे। थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो, परंतु आपण देवपूजा ही करतो ना, त्याचं फळ आपल्याला हे पूर्ण मिळत नाही। या हेतूनच आपल्याला देवपूजा ही करायची असते। बघा, आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे ना, हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीत घातलं जातं। गावाकडे बघा, तुमची आई आजी आहेत ना, किंवा आपण जरी लहानपणी बघितलं तर आपण देवाला आंघोळ घातलेलं पाणी हे तुळशीला टाकायचं। पण हे चुकूनही तुम्ही असं करायचं नाही। तुळशी माताचं एक स्वतंत्र असं पावित्र्य आहे, ती एक स्वतंत्र देवी आहे। माता लक्ष्मीचं दुसरं रूप तुळशी मातेला म्हटलं जातं। त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका, त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात। आता हे आंघोळ घातलेलं पाणी देवाचं तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता, किंवा तुमच्याकडे फुलाच्या किंवा इतर झाडाच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही हे थोडं थोडं पाणी करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे। हे पाणी कधीही तुम्हाला रस्त्यावर पायदळी ओतायचं नाही, किंवा तुमच्या वॉशिंग बेसिनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही। पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला पाणी हे ओतायचं नाही। हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील, त्यांच्याकडे झाडं नसतील, कुंड्या नसतील, तर अशा वेळेस खाली फ्लॅट खाली येऊन तुमच्या आसपास एखादं झाड असेल, गार्डन असेल, किंवा एखाद्या झाडाला बुडाशी आपल्याला हे पाणी ओतायचं आहे। जे लोक खाली राहतात त्यांच्याकडे कुठली झाडे नाहीत, मग त्यांनी आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे। बघा, यामुळे आपल्याला त्या देवाच्या पाण्याचंही पावित्र्य राखलं जातं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ना, ते पाणी कसं घ्यायचं, कोणतं घ्यायचं, तर बऱ्याच ठिकाणी ते पाणी अंघोळीच्या आधी भरून ठेवतात। आणि पाणी हे तुम्ही देवपूजेसाठी वापरत असाल तर तसं करायचं नाही। तुम्ही आंघोळ करून घ्या, नंतर तुम्ही देवपूजेसाठी हे पाणी भरून ठेवायचं आहे। देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे। आंघोळ करूनच हे पाणी तुम्हाला भरून घ्यायचं आहे। आता ज्याच्याकडे पाणी 4-5 दिवस येत नाही किंवा 8-8 दिवस येत नाही, त्यांनी काय करायचं? मग त्यांनी असं करायचं, पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं। बघा, तुमच्याकडं ज्या दिवशी पाणी येतं ना, त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून ते पाणी एका कळशीत किंवा हंड्यामध्ये स्वतंत्र तुमच्या देवासाठी एका साईडला हे काढून ठेवू शकता। आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही ते पाणी वापरू शकता। तुमची देवघरातील देवपूजा ही करू शकता। आता ज्याच्याकडे वरच्या टाकीला पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येतं, अशाने काय करायचं? तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो, त्यांनी काय करायचं? त्यांनी आंघोळ झाल्यानंतरच सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी त्या नळाचं काढून ठेवायचं। आणि तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलाचं 2 थेंब टाकून त्या पाण्यांना तुम्ही देवाला आंघोळ हे घालू शकता। जर चुकूनही आपल्याला बिना आंघोळीचं देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाही, किंवा पारुष्या हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही, किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांना बिना आंघोळ करता जर का हात लावला तर तेच पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका। त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल किंवा तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा? जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला लावायचा आहे, आणि जर तुपाचा दिवा लावत असाल तर देवाच्या हा उजव्या बाजूला लावायचा आहे। म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा पाहिजे आणि आपल्या उजव्या हाताला हा तेलाचा दिवा पाहिजे, हे लक्षात तुम्ही ठेवा। आपण देवाला फुलं वाहतो, ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही, ती लगेच आपल्याला विसर्जित हे करायची असते। तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या झाडाच्या कुंडीमध्येही फुलं खड्डा करूनही पुरू शकता। म्हणजे काय, निर्माल्य पण होतं आणि त्यांची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील लागते। देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात कधी टाकायची नाही किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाही, ते पायदळी तुडवायची नाहीत, त्यामुळे देखील आपल्याला दोष लागत असतात। आता देवाच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील
तेवढ्या वस्तू आपल्याला पवित्र राखायच्या असतात। ही फुलं तुम्ही घरात साठवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही फेकू नका। थोडासा आपल्याला वेळ लागतो, परंतु ते व्यवस्थित जिथल्या तिथं जागी ठेवायचे असतात। नंतर येतो हळदी कुंकू। आपण देवांना हळदी कुंकू लावायचं असतं। बघा, तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू हे लावू शकता। आपल्या देवघरात जर का दत्त महाराजाची मूर्ती असेल तर त्या महाराजांना आपल्याला अष्टगंध लावायचा असतो। त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्तीलाही आपल्याला अष्टगंध आणि गुलाल लावायचा असतो। आपल्याकडे जर का भगवान शंकराची मूर्ती असेल तर आपल्याला किंवा शिवपिंड पाहिजे, भगवान शंकराची मूर्ती तुम्ही मंदिरात ठेवू नका। तर त्यांना आपल्याला भगवान शंकराला आपल्याला इबीत लावायचं असतं। त्यांना चुकूनही तुम्ही हळदी कुंकू लावू नका, त्याचे दुष्परिणाम खूप मोठे असतात। आपल्याला भगवान शिवाची जर का पिंड असेल तर आपल्याला भस्म लावायचं असतं। जो पांढरं भस्म असतं ना ते लावायचं असतं। चंदन असेल तर तुम्ही चंदन पण लावू शकता। विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला बुक्का किंवा अष्टगंध हा लावायचा असतो आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू हे लावायचं असतं। म्हणजे ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टीचं पालन करायचं असतं। स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तरीसुद्धा आपल्याला त्यांना हळदी कुंकू हे लावायचं नसतं, त्यांना पण आपल्याला अष्टगंध हा लावायचा असतो, हे तुम्ही लक्षात घ्या। आता सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर आपण जे धूप किंवा अगरबत्ती लावतो त्यांची जी शिल्लक राहिलेली राख असते किंवा रक्षा असते ती आपण झाडू मारताना सुपलीत भरून घेतो आणि ती कचऱ्यात टाकतो। तर आपल्याला असं करायचं नाही। जी ही राख असते ना धूप लावलेली ती राख तुम्हाला एका ठिकाणी गोळा करायची। मग लगेच तुमच्याकडे एखादं झाड असेल किंवा कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्हाला ही टाकायचे असे। त्याचा उपयोग आपल्याला खत म्हणून देखील म्हणजे आपण करू शकतो, त्यामुळे आपल्याला दोष हा लागत नाही। त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळ फुलं आपल्याला अर्पण करायची नाही। आता काही वेळेस आपण फुलं आणतो, ती फ्रीजमध्ये ठेवतो, दुसऱ्या दिवशी वाहतो, फ्रीजमध्ये फुलं ताजी राहतात, त्यामुळे ती सुकत नाहीत, परंतु आपल्याला ह्याचं फळ मिळत नाही। देवांना कधीही अशी फुलं अर्पण करायची नसतात। आपल्याकडून फुलं का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीही देवायला व्हायची नाही। ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता। त्याचबरोबर तुटलेली खराब झालेली फुलं, वास घेतलेली फुलं देवांना चुकूनही व्हायची नाही। कारण बघा काही ठिकाणी कसं असतं, लहान मुलं असतात ना, लहान मुलं फुलं आणली की त्यांना वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो तीच फुलं आपण देवांना वाहतो। तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही। फुलं वाहताना ते हातात घेऊन कधीही व्हायची नसतात। आपल्याला फूल एका ताटलीत घ्यायचे असतात आणि नंतर ते एक एक करूनच देवांना फुलंही व्हायची असतात। ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याकडून कळत नकळत हे घडत असतात, त्यामुळेच आपल्याला त्याचे दोष लागतात। आपल्याला देवपूजा करताना बसायला आसन घ्यायचे हे अगोदर सांगितलंच आहे। तसेच मंदिर वर टांगलेलं असतं किंवा उंच असतं, मग आपल्याला उभं राहून आपल्याला देवपूजा करायची असते। मग उभं राहून देवपूजा तुम्ही करताना त्यावेळेस पण सुद्धा आपल्याला पायाखाली हे आसन घ्यायचं असतं। तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू नका, पायाखाली पण आपल्याला आसन घेऊनच देवपूजा ही करायची असते। दुसरं झालं, देवघरात दिवा लावतो तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो। तो दिवा लावायचा, तो दिवा लावताना आपल्याला जमिनीवर ठेवायचा नाही। आपल्याला तो आपण जिथं आपले जर गरजच असेल जर जमिनीवर ठेवायची तर त्याच्या खाली एक छोटीशी प्लेट ठेवा, थोडं तांदूळ ठेवा, मग हा दिवा तुम्ही लावू शकता। ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या। तर पहिली गोष्ट सांगायची झालं तर तुम्ही बसून देवपूजा करताना बसायला आसन घ्या। नंतर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावताना आपण काही गोष्टी सांगितल्यात ते तुम्ही लक्षात ठेवा। देवपूजा करताना देवांना अंघोळ घातलेलं पाणी तुम्ही आपल्या तुळशीला न घालता आपल्या घरातील झाडांना हे घालू शकता। हे ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्याकडून कळत होत असतात, त्याच्यामुळे आपल्याला दोषही लागत असतात। श्री स्वामी समर्थ।